नमस्कार, वंचित मिशन न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. काय नाव तुमचं आणि काय झालंय तुमच्या सोबत? माझं नाव परशुराम चौधरी. आमची जमीन त्याने 2017 मध्ये पूर्ण सगळं खोदकाम केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याला थांबवलं. तर थांबवल्यानंतर आम्ही बोललो की तुम्ही काय चालवलंय, हे आमची जागा आमच्या नावे, तुम्ही असं काय करायला लागलंय. तर ते बोलले तुमचं जे काय आहे ते आपण ऑफिसमध्ये बसून ना बोलू. तर म्हटलं तुम्ही आम्हाला विचारलेलं नाही, काय नाही. तुम्ही पूर्ण सगळी पोखलं लावून 4-4, 5-5 पोखलं लावून पूर्ण त्याची खदान करून टाकली. आमची जमीन लागवडीची होती. तर नंतर आम्हाला बोलले की तुम्ही ऑफिसला या, आपण ऑफिसला जे काय असेल ते बसून ना बोलू. नंतर आम्हाला त्यांनी त्याच्या हॉटेलला बोलवलं आणि आम्ही विचारलं का साहेब तुम्ही आमची जमीन एवढी खोदकाम केलं तर आमच्या जमिनीचा आम्हाला काय भाव देणार आहे. तर तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा की आम्हाला काय भाव देणार आहेत. आजचा भाव चाललाय की तुम्ही आम्ही 2 लाख रुपये गुंठा देणार आहात, तर 3 लाख रुपये गुंठा देणार आहात. नाही, तुमचं जे काय तुमची तुला योग्य रक्कम ती मिळेल. आम्ही 2017ला पूर्ण वर्षभर फेऱ्या मारल्या, आम्हाला काय भेटत नाही, आम्हाला काय सांगत नाही. 2018 मध्ये परत त्यांच्या आम्ही आईला, माझी आई पण आईला घेऊन आम्ही फेऱ्या सतत मारत राहिलो. त्याच्यानंतर कोण भेटत नाही. त्याच्यानंतर त्या लोकांनी तिथे गेट लावलं तर आम्हाला तर आतमध्ये जाऊच देत नाही. मग नंतर त्याची माणसं आम्हाला अडवायची तुम्ही कुठे चाललात. म्हटलं आमची जागा आहे, आम्हाला जागेवर जाऊ द्या. जागेवर कोण जाऊन देत नाही. नंतर आम्हाला थोडे पैसे दिले. मग बोलले थांबा. असं करून ते वर्ष पण निघून गेलं. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर परत आम्हाला बोलवलं. आम्ही फेऱ्या मारतो, आम्हाला कोण भेटत नाही. परत इकडे गेलं का तुम्ही कुठे चालला, तुमचं काय काम इकडे आहे. बोला आमची जागा आहे, जागाचा व्यवहार केलाय का आम्हाला साहेब भेटत नाही. आई विचारते, आई आमची म्हातारी आजारी, ती बोलते आपली जागाचा व्यवहार तू नाही, काय दिलं तर माझा उपचार होईल. अजिबात कोण भेटतच नाही. त्याच्यानंतर असे करून ना 5 वर्ष उलटली. आम्ही परत फेऱ्या मारतो, तिकडे जाऊनच देत नाही. सगळं थांबवून ना ठेवतात. मग नंतर आम्ही त्याच्या ऑफिसला गेलो. आम्हाला एकदा ऑफिसला बोलवलं की साहेब तुम्ही आम्हाला थोडे पैसे दिले, ते चेक दिले, ते पण बाउन्स झाले. मग आम्ही करायचं काय. हो हा असं करून ना गेले. आज 10 वर्ष लागले. 2017 पासून 10 वर्ष झाले. आम्हाला त्याच्याबद्दल अजून काय मोबदला मिळालाच नाही. आणि काल आम्ही ज्या जागेवर गेलो तर आम्ही त्यांना विचारलं तर त्याच्या माणसाने आम्हाला दमदाटी केली. दमदाटी केल्यानंतर आम्ही गेलो तर आम्हाला डायरेक्ट आतून बाहेरून बंद करून ठेवलं, दोन्ही बाजून लॉक केलं. माझी आई होती, आम्ही सगळे गेलो होतो. मग ते लोक आम्हाला काय तिकडे अर्धा-पाऊण तास तिकडे उन्हात आम्ही सगळे होतो, बंद करून ठेवलं. ते साहेब आता काही तुमचे जे लोक आहेत त्यांना कोण होता साहेब तो ज्यांनी तुम्हाला बंद करायला लावलं. त्याचं नाव माहिती नाही, आम्ही तिकडे कधी आम्हाला घेतोच नाही. पण एक तुमचा जमिनीचा व्यवहार जमिनीचा व्यवहार नरेंद्र मेहता सोबत झाला होता. ते स्वतः बोलायचे का तुमच्याशी? हो, ते स्वतः बोलायचे. कुठे? त्यांच्या ऑफिसला तिकडे. आणि साहेब आता मागाशी बोलले का ते क्लबमध्ये काही लोक गेले होते, त्यांना 50 लाख रुपये दिले, तेव्हापासून ते लोक गायब आहेत असं तुम्ही या साहेब म्हणजे तुम्ही त्यांना ओळखतात का? कोण आहे तुमच्या नातेवाईक वगैरे आहेत का? ते नातेवाईक नाही. काल तुम्हाला बंद केलं, त्याच्यानंतर तुम्हाला काढलं कोणी तिथून? आम्ही नंतर त्याला रिक्वेस्ट केली की आमच्या आईला आता तिला बंद केलं. म्हातारे माणसं तिला घाबरल्या का आम्हाला बंद करून ठेवले, आम्हाला बाहेर कोण काढेल. नंतर ते सगळे सिक्युरिटी सगळे आजूबाजूला सगळे पळून आले. तिकडे गेटवर पण कोण येत नाही. नंतर आमच्यासोबत पत्रकार होते, ते नंतर तिकडे त्यांना बघतात की कोण दिसतच नाही. नंतर काय ते 52 तास झाला तिकडे आम्ही आतमध्ये होतो. मग नंतर साहेबांचा पण आता फोन केला, त्यावेळेस त्याने ते गेट उघडलं आणि त्यावेळेस आमची रिक्षा आणि एक गाडी बाहेर निघाली. तुम्ही आता सांगताय या सरनाईकांच्या कार्यालयामध्ये आलेला, नेमकी आता तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की आमची जमीन आम्हाला परत मिळावी. तुम्हाला सरनाईक साहेबांनी काय मदत केली आतापर्यंत? आम्हाला सरनाईक साहेबांनी खूप मदत केली. कारण हे आम्हाला तिकडे गेल्यानंतर आम्हाला कोण त्याच्या ऑफिसला काही थांबून देत नाही. सगळे वाटतं आता तुम्हाला का तुम्हाला न्याय मिळेल? हो, वाटतं आम्हाला न्याय मिळेल. तुम्हाला ज्या वेळेला बंद केलं त्यानंतर तुम्ही कोणाला फोन केला, त्यानंतर ते दरवाजा खोलला? आम्ही फोन नाही केला कोणाला. मग तुमचा दरवाजा कोणी खोलला? आम्ही जाऊन, तो एक शहा म्हणून आहे, त्यांना जाऊन भेटलो की दरवाजा खोला म्हणून, आम्हाला जायचंय. तेव्हा ते लोक आले आणि मग त्या वॉचमॅनला बोलवलं आणि मग गेट खोलला. आम्ही तिथपर्यंत तिकडेच बसून होतो. पण इतक्या दिवसापासून तुमचा रस्ता बंद केलेला होता, तर तुम्ही आम्ही काही तिकडे तक्रार राहत वगैरे नाही. केली नाही का? आम्ही कोण राहत राहतो नाही मग तिकडे. तिथं? आम्ही तिकडे राहत नाही, खाली शेत शेती आहे आमची आमची, तिकडे. शेती आहे. आम्ही असं कधी गेलो ना की गेट लावून घेतात ते लोक, जाऊन नाही देतात. एकूण किती परिवार आहेत तुमच्या पूर्ण, म्हणजे किती लोक आहेत? आता ना जे आहेत ना दोन परिवाराची जागा आहे. एक घोडबंदरची आहे, एक चेनार बीचची आहे. आणि आमची जागा आहे 7 एकरची जागा आहे ती.
आणि आमची ही माझी मावशी आहे तिची फसवणूक केली. माझ्या मामानी आलेला त्यांचा माणूस त्यांनी सांगितलं तुम्ही 12 लाख रुपये टोकन घ्या आणि तुम्ही आपण नंतर व्यवहार करू. ही म्हातारी माणूस शिकलेली नाही, अनपट आहे, त्यांनी आम्हाला काय सांगितलं नाही ह्या गोष्टी. मग त्याच्यामुळे आम्ही गप्प बसलो, आम्हाला काही या गोष्टी माहिती नाही पडल्या. ज्यावेळी आम्हाला ज्या नोटीस आल्या 5 करोड तर आम्हाला शॉक बसला. त्या शॉकाने माझी मावशी ऑफ झाली, माझी आई ऑफ झाली. नोटीस मध्ये काय होतं? 5 करोड आम्हाला दिले, इन्कम टॅक्सची नोटीस. तुम्हाला नोटीस माझी अकाउंट इनको पता ही नहीं है किधर है. माझी मावशी शॉकमध्ये ऑफ झाली, हा. पैसे बी नाही दिले आम्हाला आणि ती ऑफ झाली. थोड्या दिवसात माझी आई ऑफ झाली. पैसे देणार कुठे, आपल्याकडे काहीच नाहीये. आणि एवढी वर्ष माझ्या आईने मेहनत केली, तिकडे राबले, काय केलं, काही केलं नाही. त्यानंतर आम्ही गेलो तिथे, माझा भाऊ आणि मी तिथे शेतीवर गेले, भरणी केली आहे. त्यांना मी सांगितलं थांबवा, इथे मालकीन मी आहे, कोणाला विचार तुम्ही हे करतात आहे. तर ते भरणी बंद केली. साहेबांच्या मी ऑफिसला आलो, साहेब तेव्हा नव्हते. ते बोलले तुम्ही शनिवारी भेटेल. मग मी नरेंद्र मेहताच्या ऑफिसला गेली. त्यांच्या माणसानं सांगितलं ती जागेची मालकीन मी आहे, तुम्ही कसं स्वतःच्या ताब्यात घेऊ शकता, ही जागा आमची आहे, आम्हाला 1 रुपया दिला नाहीये. तुमच्या ह्या शॉप मध्ये माझ्या आई भाऊ सर्व आउट झाले, त्याची भरपाई कोण देणार आहे. 5 करोड आसामला असले, माझ्या भाऊचं घर काम केलं असतं, भावाने रिक्षा चालवली असती, नाही चालवली असती. तुम्ही का एवढी हे करतात, तुम्ही हॉटेलमध्ये बोलवतात, गप्प फोटो काढतात आणि सांगतात तुम्हाला आम्ही पैसे दिले. आम्हाला दाखवा, आमचे बँक बुक दाखवले, 2100 रुपये आमच्या अकाउंटमध्ये आहेत. मग एवढा पैसा दिला ना आम्हाला, 5,22,27,000 रुपये कुठे आहेत हे, कुठे पैसे दिले. गोरेगावच्या बँकमध्ये, एक बँकमध्ये नाही, 3 बँकेत दिले. ह्यांचं अकाउंट नाही, गोडबंद राहणारी अनपढ आहेत, ते शिकलेले नाही. पैसे कोणाला दिले? आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही. 5 कोटी पैसे इनकम टॅक्सची नोटीस भेटेल का? हो आहे, इन्कम टॅक्सची नोटीस आणि ते दाखवा. 25 कोटीचं काय हे झालं, पाहून झालेलं आहे म्हणे. कुठल्या कागदपत्रावर सह्या केल्या आईने आमच्या त्यांच्याकडे आलेले त्यांनी सर जेव्हा टोकन म्हणून 12 लाख रुपये दिले तेव्हा तर सही करायला लावलीच ना त्यांना. आज आम्हाला मार्गदर्शन करायला साहेबांनी आम्हाला केलं. पैसा करके दिया, 12 लाख का जो चेक दिया था, चेक नहीं दिया था, थोड़ा थोड़ा पैसे करके दिए, क्योंकि अनपढ़ है, उनको कुछ 12 लाख पता नहीं, 1 लाख नहीं पता, उनको 4,000 रुपये गिनने नहीं आते, तो 12 लाख क्या गिनने. इनकम टॅक्सची नोटीस दाखव. ठीक आहे. आता काही लोक जे गायब आहेत, आता मागाशी ते त्याचं आम्हाला आयडिया नाही. तुमचे काय घेण्यात येणार नाही का नाही? आम्हाला म्हणजे तुम्हाला काही भीती वगैरे आहेत का मेहता आणि सेवा निर्वहन कंपनी पासून? भीती नाही, कारण ही आमची स्वतःची जागा आहे आणि हा बी घाबरून का त्याला राहू. तो आमची जागा आमच्याच महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या जागा हडप करणार, हे मी हे करून देणार नाहीये. माझी जागा आणि मला सांग, मी साहेबांना सांगते आमची जागा आम्हाला द्या आणि जो फसवणूक करतात आहे त्यांना तुम्ही कारवाई करा त्यांच्यावरती. आतापर्यंत तुम्ही गप्प का होते मग? 7.5 एकड़ की जगह है हमारी. टोटल व्यवहार कितने का था, कितना नहीं मिला? ओ उनको कुछ नहीं बताया गया, खाली उनके पास है हम लोग व्यवहार करते, इतना पैसा देते, ये लोग को क्या पता. आज तक केवळ 12 लाख रुपए. 12 लाख रुपए 2017 पासून. कोई धमकी मिली है आप लोगों को? कोई धमकी मिली है आपको? धमकी नाही. 2017 पासून ते 2026 सुरू आहे. बाजार भावाच्या प्रमाणे आता किती जागेची रक्कम होते आणि तुम्हाला अजून किती आता रक्कम द्यायची? आजच्या भावात बघायला 50 करोड आहे त्याची जागेची किंमत आहे. असं म्हणजे आम्हाला इन्स्पायर, आज या गोष्टीने आम्हाला हिंमत कोणी दिली, साहेबांनी दिली. आज आम्हाला मंत्रालय माहिती नव्हतं, ह्यांनी आम्हाला मंत्रालय दाखलं. मसूरकर साहेबांनी 7 दिवसाची त्यांना हे दिली, तुम्ही 7 दिवसात मला कळवा काय केलं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडे कलेक्टरच्या ऑफिसला गेलो. आपके मुख्यमंत्री और राजस्व मंत्री से कोई अपील है? नहीं, कुछ नहीं. मुख्यमंत्री और राजस्व मंत्री से कोई अपील आप करना नहीं नहीं, मैं उनको इतना बोलने जो हमारी जगह है, जो हम लोग की फसवणूक की है, वो हम लोग को इंसाफ देना चाहिए. तुम्ही म्हणालात की गोरेगावच्या बँकेच्या अकाउंट मध्ये, तर ते अकाउंट तुमच्या नावाचे आहेत का? आमच्या नावाचं खोललेलं आहे या लोकांनी, माझ्या आईच्या नावाची. तुम्ही कधी तिकडे गेले नव्हते? नाही, आम्हाला नाही माहिती गोरेगावचं राहणार. तुमच्या नावाने बोगस अकाउंट ओपन हो केलं. हो,
आणि माझी मावशी आहे घोडबंदरला राहणार. ठीक आहे. आणि या साईडला माहितीच नाही त्यांना जाणं. आमचं राहणं ठाण्या साईडचं आहे. मग आम्ही गोरेगावला आणि महाराष्ट्र बँकेत कसं जाणार ना? इनके नाम पे दिखाया विड्रॉ हो गया ऐसा. एवढे पैसे गेले कुठे? मग बँकेतून फोन वगैरे आला नाही तुमच्या अकाउंट मध्ये 5 कोटी जमा झाले तसं? नाही, खाली आम्हाला नोटीस आले. आता एक शेवटचा प्रश्न मला एक उत्तर द्या. तुमची प्रमुख मागणी काय आहे? म्हणजे तुम्हाला जमीन परत मिळावी. थोडक्यात सांगा, तुमची मागणी काय? ऐकून घ्या. तुमची प्रमुख मागणी काय आहे? तुमची थोडक्यात जमीन सांगा, परत तुमची मिळावी मागणी का काय? तुम्हाला पैसे हवे? नाही, आमची जागा आमच्या ताब्यात हवी आहे. 7 एकरची जागा आहे ना, ती माझ्या याच्यात पाहिजे. आणि जे त्यांनी पत्रे नरेंद्र मेहतांनी पत्रे लावले ते पत्रे काढावे आणि जे जागेत भरणी केले ती त्यांनी थांबवावी. नाही, तुम्ही समजा जे त्यांनी पैसे सांगितलं घेतले की ते- आम्ही तुमचा मोबदला देऊ आणि व्यवहार पूर्ण करू, तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? नाही, म्हणजे तुम्हाला पैसे नको, फक्त आमची जमीन. जमीन पाहिजे. ठीक आहे. चौधरी कोण आहे चौधरी? हा तू चौधरी. ते बोलली. माळी. क्या बेहतर लगा जब लाइव तो ठीक ये आहे, थँक्यू. चलता स्टोरी चला और लाइव लाइव लगा मुलगा इतकी अलग आहे. सब तुकडे तुकडे राहिले ना? एकदम टॅक्स नोटीस पुढे ती दाखवते नोटीसची कॉपी द्या आम्हाला. हा,